आता आपण जशी राष्ट्रपतींची वयोमर्यादा आणि ती समजून घेतली होती तशी ह्याची समजून घेऊ. पंतप्रधान पदासाठीची व्यक्ती ही 35 वर्ष वय पूर्ण असावी. ठीक आहे, त्यांचं वय 35 असावं. त्यानंतर दुसरं, ते भारताचे नागरिक असावेत. पुन्हा संसदेने वेळोवेळी केलेले नियम त्यांनी पार पाडावेत. त्यानंतर दिवाळखोर किंवा वेडसर व्यक्ती असू नये. ठीक आहे, हे तिसरं आहे, याचा उल्लेख सहसा येत नाही. मग अशी व्यक्ती ज्यावेळी निवडून येते, पंतप्रधान पद 5 वर्षासाठी भूषवणारी व्यक्ती, मग त्यांचा कार्यकाळ चालू होतं. आता आपण काम पाहणार आहोत ते काय करतात, कार्यकारी मंडळातील व्यक्ती काय काम करतात. पहिली गोष्ट, प्रथम कर्तव्य, संविधानाने आपण दोन्ही पदे आता बघितली. कार्यकारी मंडळाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपतींचे पद, पात्रता आणि निवड बघितली. पंतप्रधानांचे पद, निवड आणि पात्रता बघितली. आता राष्ट्रपतींचं काय कार्य असतं ते बघू. राष्ट्रपतींची प्रमुख कार्य 3 आहेत. पहिलं कार्य आहे, संविधानाच्या तरतुदींचे पालन होते का. म्हणजे राज्याचा, देशाचा कारभार चालू असताना संविधानाच्या तरतुदींचे पालन होते का, की कुठं तरतुदी तोडल्या जातात, त्यामध्ये बदल केले जातात, हे पाहणे हे त्यांचे पहिले कर्तव्य. दुसरं, संसदेला ज्या ज्या वेळी अधिवेशन बोलवायचं असतं तो अधिकार राष्ट्रपतींचा आहे. राष्ट्रपती ते अधिवेशन बोलवतात. अर्थातच आपण हे सगळं बघितलंय की पंतप्रधान प्रत्यक्ष कारभार पाहतात. याचा अर्थ पंतप्रधान हे राष्ट्रपतींना सुचवतात की आता आपल्याला अधिवेशन बोलवायचे. मग राष्ट्रपती त्यावरती आपली मोहर उमटवतात, शिक्कामोर्तब करतात आणि त्यानुसार कारभार चालला जातो. भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने तो कारभार होतो. ठीक आहे, अधिवेशन बोलवलं जातं. त्यानंतर पुढचा टप्पा आपण बघितला की संसदेने, लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा व राज्यसभा यांनी जी काही कायदे केलेत त्या कायद्याला विधेयक म्हणतात सुरुवातीला. ठीक आहे, मग या विधेयकाला मंजुरी देण्याचं काम कोण करतं, माननीय राष्ट्रपती. पुन्हा ते आपली मोहर तिथे उमटवतात, त्याच्यावरती सही करतात आणि मंजुरी देतात. ठीक आहे, विधेयकाला मंजुरी देणे ही राष्ट्रपतींची प्रमुख 3 कार्ये. बाकीचे सर्व अधिकार प्रत्यक्षपणे माननीय पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे वापरतं. येतंय लक्षात. ठीक आहे, इथपर्यंतचा घटक तुम्हाला समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना अवश्य कळवा आणि यातील पुढचा घटकही समजून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ आपण बघू. ठीक आहे, चला. तर आपण याच घटकावरचे काही प्रश्न सरावासाठी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे जो मी वाचतो. पहिला प्रश्न आहे, भारतातील कार्यकारी सत्ता कोणाकडे असते. तुम्हाला विचार करायला वेळ आहे, तिथं उत्तर असलं तरी तुम्ही वाचून घ्या. पहिला पर्याय, राष्ट्रपती, पंतप्रधान, सभापती की राज्यपाल. बघा, यातील कार्यकारी सत्ता कोणाकडे असते असा प्रश्न आहे. काय आहे, कार्यकारी सत्ता कोणाकडे असते. तर भारतातील काम करण्याची, प्रत्यक्षपणे काम करण्याची जी सत्ता आहे ती माननीय पंतप्रधानांकडे आहे. राष्ट्रपतींचे सर्व अधिकार माननीय पंतप्रधान वापरतात. ठीक आहे, पुढचा दुसरा प्रश्न आपण बघू. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. सहज सोपं उत्तर आहे, पंतप्रधान व राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतींचाही 5 कार्यकाळ, पंतप्रधानांचाही. कार्यकाळाबद्दल एक मुद्दा अजून सांगतो. कार्यकाळ, सगळ्यांचे कार्यकाळ आपण बघू. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष, राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्ष, पंतप्रधानांचा कार्यकाळ 5 वर्ष, आमदारांचा कार्यकाळ 5 वर्ष. मात्र खासदारांचा, राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्ष. याला वरिष्ठ सभागृह म्हणतात, राज्यसभेला. हे आपण आधीच बघितलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात. तिसरा प्रश्न आपण पाहत आहोत, मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करते. ठीक आहे, इथं उत्तर दिलेलं आहे पण तुम्ही त्यावर विचार करा, उत्तराकडे दुर्लक्ष करावं आधी. राज्यपाल करतात का. जर आता आपण हे राष्ट्रपतींच्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ह्याने बघतोय, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या याच्यात राज्यपाल तर येणार नाहीत, ते राज्याला असतात, म्हणजे हा पर्याय नाही. पक्षप्रमुख, त्यांचा काही संबंध नाही मंत्रिमंडळ एकदा झाल्यानंतर. मग या 2 मध्ये हे राहिलं तर मंत्रिमंडळाचं प्रत्यक्ष नेतृत्व माननीय पंतप्रधान करतात. हा उत्तर आहे. ठीक आहे, सरावासाठी अजून काही प्रश्न आहेत.
भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार कोण सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत? संविधानाच्या तरतुदीनुसार कोण सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत? ठीक आहे, तर आपण आधीच बघितले भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यानंतर देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो हा आपण बघितलं. याचंही उत्तर काय आहे? भारताचा जो राज्यकारभार आहे तो माननीय राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. आणि कोण करतात? पंतप्रधान. त्यानंतर एक संकल्पना आधी आपण बघितली होती की नामधारी संविधानात्मक प्रमुख. याचा अर्थ ज्यांना प्रत्यक्ष कारभार करता येत नाही पण ते पदावरती नामधारण करून आहेत. महत्त्व आहेच त्यांना, महत्त्व असं नाही, पण जे आहेत ते भारताचे राष्ट्रपती. कोण आहेत? संविधानात्मकरित्या नामधारी संविधानात्मक प्रमुख भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे, ओके. याचा पर्यायाचं उत्तर आहे राष्ट्रपती. त्यानंतर चौथा प्रश्न आपण पाहत आहोत. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांच्या गटाला काय म्हणतात? संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांच्या गटाला काय म्हणतात? बघा, निवडणुकीच्या अनुषंगाने, राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. मंत्रिमंडळ तर त्यांना म्हणणार नाहीत राष्ट्रपतींच्या निवडीसाठी. राज्यपाल नाही, सहाय्यक मंडळ नाही. आपण आधीच बघितलं इलेक्टोरल रोल किंवा निर्वाचन मंडळ. काय म्हणणार? निर्वाचन मंडळ. ओके. त्यानंतर राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे लागते? ठीक आहे, साधा प्रश्न आहे, सोपं उत्तर आहे 35 वर्ष. वय वर्ष आपण तेही बघितलं, आपण हे बघितलं की वय बघितलेलं आहे. राष्ट्रपतींसाठी वय वर्ष 35, पंतप्रधानांसाठी वय वर्ष 35. ठीक आहे, येत आहे लक्षात? पुढचा मुद्दा, एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास, एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना, त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, आता हा प्रश्न आपण समजून घेऊ. जर माननीय राष्ट्रपतींकडून काही चूक झाली, त्यांनी काही वर्तनाचा भंग केला संविधानाच्या तरतुदींचा, तर त्यांना काढण्यासाठी संसदच त्यांना काढू शकते. संसद काढू शकते. म्हणजे ज्या लोकांनी त्यांना निवडून आणले, बघा आपण काय पाहिलं होतं, खासदार लोकसभेचे आणि राज्यसभेचे, लोकसभेचे खासदार आणि राज्यसभेचे खासदार. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन व्यक्ती यांना मिळून संसद तयार होते, तर संसद त्यांना काढू शकते. या प्रश्नाचं त्यांना दूर करण्याचा अधिकार संसदेचा आहे. त्यासाठी महाभियोग नावाची प्रक्रिया चालवली जाते. महाभियोग चालविला जातो, त्याला इम्पिचमेंट म्हणतात. आणि त्याच्यानुसार कार्यवाही होऊन मग राष्ट्रपतींना काढता येतं. सातवा प्रश्न पाहत आहोत आपण. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? बघा, या कामामध्ये तिथं आपल्याला राहिलं होतं सांगायचं, पण आता इथं समजून घेऊ. राष्ट्रपती हे सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. हे त्याचं उत्तर आहे. संरक्षण दलाचे प्रमुख कोण असतात? संरक्षण दलांचे प्रमुख, हेही सांगायचं राहिलं होतं आपलं. प्रश्नाच्या अनुषंगाने काही आपल्याला माहिती देता येते. भारताच्या सर्वच आर्मीचे हेड, जे हेड आहेत ते माननीय प्रेसिडेंट असतात. राष्ट्रपती हे असतात. ठीक आहे, माननीय राष्ट्रपती हे त्याचे प्रमुख असतात. सर्व संरक्षण दलांचे प्रमुख असतात. पुढचं 2 प्रश्न आपण अजून पाहणार आहोत. देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास आणि जाहीर करण्याचा अधिकार कुणाला आहे? संकटकालीन परिस्थिती उद्भवली, आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कुणाला आहे? अधिकार विचारले, तो अधिकार माननीय राष्ट्रपतींना आहे. कुणाला आहे? माननीय राष्ट्रपतींना आहे. मात्र ही परिस्थिती कोण सुचवतं? प्रत्यक्ष कारभार पाहणारी व्यक्ती, इथं मी खून करत नाही, पंतप्रधान हे सुचवतात आणि त्यानुसार राष्ट्रपती तिथे आणीबाणी लागू करतात. पुढचा प्रश्न शेवटचा. आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका कुणाला पार पाडावी लागते? बघा, आपत्तीच्या काळात जी काही आपत्ती आहे त्याच्या खंबीरपणे उपस्थित राहण्याची बाजू. आता इथे प्रत्यक्ष काम करायची भूमिका असल्यामुळे हे काम पंतप्रधानांना करावं लागतं. इथं पंतप्रधान हा ऑप्शन आहे, तो थोडा याच्या खाली लपलाय. पंतप्रधान हे काम पाहतात.
ठीक आहे मित्रांनो, आपण कार्यकारी मंडळ हा घटक व्यवस्थित समजून घेतला आहे, यातली बरीचशी माहिती घेतली. जर तुम्हाला काही अडचण वाटलीच तर प्रतिक्रियांमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना कळवा, शेअर करा. ठीक आहे, चला धन्यवाद.